बाज बहादरची थोडी तरी कथा तुला माहीत असेलच. बाज बहादरचा बाप सुजत खान हा माळवा प्रांताचा सुभेदार होता. अत्यंत शूर होता तो. आपले स्वतंत्र राज्य प्रस्थापित करण्याची त्याची मोठी मनीषा होती. तशी तो तयारीही करत होता, पण दुर्दैव असे की ते स्वप्न पुरे व्हायच्या आतच त्याला मृत्यूने घेरले. त्याच्या 3 मुलांपैकी बाज बहादर हा मधला मुलगा. स्वतःच्या बळावर त्याच माळवा प्रांताचा बाअजीत होते. ते मूळचे नाव मलिक बाअजीत होते. तो शिकारीचा मोठा शौकीन होता. त्याला बाज पक्षाच्या शिकारीचे अत्यंत वेड होते. नेहमी त्याच्या हातावर बाज पक्षी असायचा आणि म्हणूनच त्याचे नाव बाज बहादर असे पडले. त्याच नावाने तो ओळखला गेला. रूपमती ही सारंगपूरची राजकन्या. तिचे सौंदर्य अलौकिक होते, पण त्याच्यापेक्षाही सरस अशी देणगी ईश्वराने तिला देव केली होती, ती म्हणजे तिचा रसिला आवाज. साऱ्या माळवा प्रांतात तिचा लौकिक पसरला होता. एक दिवस बाज बहादर शिकारीला नर्मदेच्या काठी आला होता. एका हरणाच्या पाठीमागे तो बेभान होऊन दौडत असताना त्याची आणि त्याच्या सहकाऱ्यांची केव्हा फारकत झाली हे त्याच्या लक्षात आले नाही. बराच वेळ नर्मदेच्या काठाने हरणांच्या मागावर जात असता अचानक त्याच्या कानावर अत्यंत मधुर आवाजात गायलेले काही स्वर पडले. शिकार राहिली. मंत्रमुग्ध होऊन तो संगीताच्या मागावर निघाला. बरेच अंतर गेल्यावर एका ठिकाणी नर्मदेच्या पात्रात पाय सोडून अत्यंत मोकळ्या आवाजात एक लावण्यवती गात असलेली त्याच्या नजरेस आली. हरणाचा शोध घेणारे त्याचे डोळे हरिणाक्षीच्या डोळ्याने घायल झाले. शिकारीला गेलेला बाज रूपाच्या सौंदर्यावर आणि गुणांवर आशक झाला. तिथेच त्यांची पहिली भेट झाली. ती एकमेकांच्या प्रेमात कशी पडली याची माहिती फक्त त्या नर्मदेला, तिच्या काठच्या वनराईलाच माहीत आहे. त्यांच्या प्रणयाचे तरंग त्या नर्मदेच्या पृष्ठावर उठत होते. त्यांचे निश्वास नर्मदा काठच्या राईत भरून राहिले होते. पण अशा चोरून घडणाऱ्या भेटीवर ती 2 मने कधीच समाधान पावली नसती. निस्सीम मोहब्बत क्षणाचीही फारकत कधी सहन करत नाहीत. त्याच बाज बहादर अगदी तरुण, त्याने ते धाडस करायचे ठरवले. त्याने सरळ रूपमतीच्या पित्याकडे रूपमतीला मागणी घातली. रूपमतीचा पिता धर्मसिंह हा खरोखरच धर्माचा कडवा होता. त्याला ते सहन झाले नाही. त्याने सरळ नकार दिला. दोघे निराश झाली. बेटा, मोहब्बत ही अशी बुरी चीज आहे की त्यापुढे धर्म, जात, गोत काही येऊ शकत नाही. बाज बहादरने शेवटी रूपमती मिळविण्याकरता सारंगपूरवर स्वारी केली. धर्मसिंहाने आपली शिकस्त केली, पण ज्यावेळी त्याला कळून चुकले की आपला पराभव होणार, तेव्हा त्या मानी पुरुषाने आत्महत्या करून घेतली. सारंगपूर बाज बहादराने घेतले, पण त्याला सारंगपूरची धनदौलत नको होती. त्याला फक्त रूपमती हवी होती. रूपमतीने पितृवियोगाचे दुःख सहन केले आणि ती बाज बहादराबरोबर मांडूगडावर आली. पण त्यावेळी तिथे हा महाल नव्हता. असा एकदम तुटलेला कडाही येथे दिसत नव्हता. रूपमतीला गडावर आणून 2 दिवस झाले नाहीत, तोच त्याच्या कानावर एक दिवस ती कटू बातमी आली. रूपमतीने 2 दिवसात काही खाल्ले नव्हते. ते समजताच त्याच्या मनात एक ना हजारो कल्पना एकदम उभ्या राहिल्या. त्याला वाटले की रूपमती धर्मसिंहाबद्दलच्या दुःखाने उपाशी राहिली असेल. तो धावतच रूपमतीकडे गेला. रूपमतीला पाहताच त्याच्या डोळ्यात पाणी उभे राहिले. त्याने आदिरतेने विचारले, रूपा, तू 2 दिवसात काही खाल्लं का नाहीस? हे खरं ना? त्याची ती कावरी बावरी नजर पाहून रूपमती अस्वस्थ झाली, पण क्षणात हसून ती म्हणाली, कुणी सांगितलं तुला हे बाज? कुणी का असना, पण खरं ना ते? शेवटी रूपमतीला ते कबूल करावे लागले. बाज बहादराचा चेहरा पडला. त्याने केविलवाण्या चेहऱ्याने विचारले, काय एवढी कठोर सजा मला करते आहेस रूप? रूप, तुला असं का वाटतं की मीच तुझ्या पित्याला मारलं? खरंच, अल्लाची कसम खाऊन सांगतो मी, मला धर्मसिंहाला मुळीच दुखवायचं नव्हतं. मला फक्त तूच हवी होतीस, फक्त तूच. रूपमती त्याच्या त्या रुबाबदार पण घाया चेहऱ्याकडे क्षणभर बेभान होऊन पाहतच राहिली. दुसऱ्याच क्षणी ती त्याच्याजवळ जात म्हणाली, ते कारण नाही बाज, ते कारण नाही. मग? बाजने आश्चर्यचकित होऊन विचारले. बाज, तुला माहित आहे की मी राजपूत आहे. दिलेला शब्द आणि स्वीकारलेले व्रत कधीच माझ्याकडून मोडले जाणार नाही. नर्मदेच्या दर्शनाखेरीज अन्न घ्यायचे नाही हे माझे व्रत आहे. आज 8 वर्ष मी ते पाळते आहे. ते मी कसं मोडू? इतके बोलून बाजच्या जवळ जात ती म्हणाली, पण त्यात इतकं वाईट वाटून घेण्यासारखं काय आहे? मी फलार घेतेच आहे, त्यानं माझी भूक भागते. पण रूप, हे कसं शक्य आहे? तू उपाशी राहणार आणि मी?
बाज बहादरला काय बोलावे ते हेच समजेना. त्याच्या डोळ्यासमोर त्याची अतिकोमल हळवी रूपमती उभी होती. रूप आणि उपाशी ही कल्पना देखील त्याच्या आटोक्याबाहेरची होती. त्याने नाना प्रकारे तिला समजवण्याचा प्रयत्न केला. अत्यंत हळवी सुकुमार रूप व्रताच्या बाबतीत किती कठोर बनते हे त्याला त्या प्रयत्नातून कळून चुकले आणि खिन्न मनाने तो बाहेर पडला. तो दिवसभर अस्वस्थ होऊन राहिला होता. त्यातून सुटण्याला एकच मार्ग दिसत होता आणि तो म्हणजे रूपमतीसह नर्मदेच्या काठी मांडूगड सोडून जायचे. मग ते कसे शक्य होते? अशा मनस्थितीत तो आपल्या महालात फेऱ्या घालीत असता अचानक त्याच्या मनात एक कल्पना आली. इतका वेळ ती कशी लक्षात आली नाही याचेच त्याला आश्चर्य वाटले आणि तो गडाच्या दक्षिणेला धावत सुटला. अचानक बदललेल्या गतीने त्याच्या हातावरील बाज आपला तोफ सावरण्यासाठी क्षणभर फडफडला. तो गडाच्या दक्षिणेला असलेल्या ह्या टोकावर येऊन उभा राहिला आणि त्याने आपली नजर खाली फेकली. खाली दूरवरून जात असलेला नर्मदेचा पांढुरका पट्टा उठून दिसत होता. त्याच्या आनंदाला सीमा राहिल्या नाहीत. केवढ्या काळजीतून तो मुक्त झाला होता. तो तस्साच माघारी फिरला. रूपमती आपल्या महालात झोपाळ्यावर बसली होती. सजवलेल्या त्या महालात पांढरी साधी वस्त्रे परिधान केलेली रूपमती सुवर्णाच्या कोंदणात बसवलेल्या हिरकणीसाठी सारखी उठून दिसत होती. एक दासी विना वाजवून तिचे मन रिजवीत होती. इतक्यात वर्दी आली की खुद्द बाज बहादूर येत होते आणि त्या वर्दी पाठोपाठ बाजची हाक ऐकली. बेगम, रूप रूप! हा प्रकार तिथल्या साऱ्यांनाच नवखा होता. रूपमती देखील क्षणभर गोंधळली आणि ती उठायच्या आतच बाज तेथे येऊन पोहोचला देखील. रूपमतीचा हात आपल्या हातात घेऊन तो म्हणाला, चल. कुठं? चल तर खरी. रूपमतीने आपली ओढणी घेतली. साऱ्या सख्यांना वगळून ती दोघं डोलीत जाऊन बसली. रूपमतीच्या चेहऱ्यावर आश्चर्य कुतूहल सारे सामावले होते. त्याला जणू एक मोठं गुपित झाकून ठेवायचं होतं आणि रूपमतीकडे पाहून तो गालातल्या गालात हसत होता. शेवटी डोली थांबली. ती दोघं उतरली. कड्यावर उभी राहिली. तिला त्याचा अर्थच कळेना. शेवटी न राहून तिने विचारलं, का आणलंस इथं? सांग ना. ती बघ तुझी नर्मदा दिसते का? बाज म्हणाला. माझ्या लक्षात पहिल्यांदाच हे कसं आला नाही कुणास ठाऊक. रूपमतीनं पाहिलं. ते खरंच गडाच्या पायथ्यापासून थोड्या अंतरावरून नर्मदेचा विस्तीर्ण पट्टा दिसत होता. तिने हात जोडले. गडाच्या मोकळ्या अशा एका टोकावर ती उभी होती. भरारा येणाऱ्या वाऱ्याने तिच्या केसाच्या बटा उडत होत्या. ओढणी फरारत होती. मिटल्या डोळ्यांनी नर्मदेला प्रणाम करणाऱ्या रूपमतीकडे बाज बहादर मंत्रमुग्ध होऊन पाहत होता. ती एक निराळीच रूपमती त्याला भासली. तिच्या चेहऱ्यावरचे समाधान पाहून त्याला सार्थक वाटले. रूपमतीने भानावर येऊन आपले डोळे उघडले आणि दुसऱ्या क्षणी आपले मस्तक बाज बहादराच्या छातीवर ठेवले. त्यावेळी इथे हा महाल नव्हता. असा हा एकदम तुटलेला कडाही इथे नव्हता. इकडचा सारा भाग जवळजवळ मोकळाच होता. रूपमतीला दररोज तिथे येण्या जाण्याचा त्रास पडू नये म्हणून येथे रूपमहाल बांधायचे ठरले. ह्या इमारतीचे बांधकाम तो बाज बहादर जातीने पाहू लागला. दूर दूरचे कारागीर त्याने ही इमारत सुंदर बनवण्यासाठी आणले. हजारो लोक लावून त्याने हा कडा तोडून साफ करवला. उद्देश हा की येथे सज्जावर उभे राहून नजर टाकली की सारा माळवा प्रांत नजरेत यावा. अहोरात्र राबून हा महाल पुरा झाला आणि मगच बाज बहादरचा जीव खाली पडला.